परीक्षेच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचे गणित आहे। तर हे थोडे जे समजा स्पर्धा परीक्षेमध्ये येतात त्याच प्रकारचे गणित असल्यामुळं काळजीपूर्वक लक्ष द्यायचं आहे। चला वेळ न घालवता आपण या ठिकाणी समजून घेऊया। आता घनाला शिरोबिंदू किती असतात? 8। किती शिरोबिंदू असतात? 8। घनाला कडा किती असतात? 12। घनाला कडा किती असतात? 12। घनाला पृष्ठे किती असतात? 6। हे आपल्याला समजणं महत्वाचं आहे। पुन्हा बघा, अशा प्रकारचा प्रश्न विचारला गेलेला आहे म्हणून त्या ठिकाणी घनाला शिरोबिंदू किती असतात? 8 हे उत्तर द्यायचं। कडा किती असतात? 12। पृष्ठे किती असतात? 6। आता त्याच्यानंतर थोडंफार आपल्याला सूत्र सुद्धा माहिती पाहिजे आणि नंतर तुम्हाला माहिती असेल तर एखाद्यावर सूत्र विचारू शकतात, नाही तर डायरेक्टही सुद्धा तुम्ही कधी सोडू शकता। आता घनाचे घनफळ म्हणजेच काय? बाजूचा घन। घनाचे घनफळ म्हणजेच काय? बाजूचा घन। आणि बाजूचा घन म्हणजेच काय सांगा? लांबी गुणिला रुंदी गुणिला उंची। सांगा, घनाचे घनफळ म्हणजेच काय? लांबी गुणिला रुंदी गुणिला उंची असा सुद्धा त्याचा अर्थ होतो। त्याच्यानंतर घनाचे पृष्ठफळ म्हणजेच काय? बाजूचा वर्ग गुणिला 6। घनाचे पृष्ठफळ म्हणजेच काय? बाजूच्या वर्ग गुणिला 6। मग आता मुख्य बाजू समजा 3 जरी असल्या पण एका बाजूला काय त्या ठिकाणी एका टोकाला 2 बाजू असतात, हे ध्यानात घेणं महत्वाचं आहे। आता त्याच्यानंतर घनाचा कर्ण म्हणजेच काय? बाजू गुणिला वर्गमुळामध्ये 3। घनाचा कर्ण म्हणजेच काय? बाजू गुणिला वर्गमुळात 3। समजलं? आता पुन्हा डबल या ठिकाणी पाहायचं। घनाचे घनफळ म्हणजेच काय? बाजूचा घन। आणि बाजूचा घन म्हणजेच काय? लांबी गुणिला रुंदी गुणिला उंची। आता घनाचे पृष्ठफळ म्हणजेच काय? बाजूचा वर्ग गुणिला 6। घनाचे पृष्ठफळ म्हणजेच काय? बाजूचा वर्ग गुणिला 6। आणि घनाचा कर्ण म्हणजे काय? बाजू गुणिला वर्गमुळात 3। घनाचा कर्ण म्हणजेच काय? बाजू गुणिला वर्गमुळात 3। आता हे जर आपल्याला थोडं समजलं असेल तर चला पुढे एक एक गणित घेऊया। पहिले नमुन्याचे गणित घ्यायचे। नमुन्याच्या गणितामध्ये आपल्याला सविस्तर समजून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर सरावामध्ये दनादन शॉर्टकट पद्धतीने चालू द्यायचं आहे। एका घनाचे पृष्ठफळ 284 सेंटीमीटर आहे, तर त्याचे घनफळ किती? आता याच्यामधून काय करायचंय? घनाच्या पृष्ठफळामधून काय काढायचं? आपल्याला घनफळ काढायचं आहे। तर मग आता पृष्ठफळ दिलेले आहे 294। तर आता इथे सांगा, घनाचे पृष्ठफळ म्हणजेच काय? बोला सगळेजण। बाजूचा वर्ग गुणिला 6। मग आता या ठिकाणी पृष्ठफळ किती सांगा? 294। आता गुणिला 6 आहे तर काय होईल? भागेला 6। आता 6 1 6 6 चौक 24 राहिले किती? 5 6 9 54। आता या ठिकाणी बाजूचा वर्ग आहे, हे कोणाचे तरी वर्ग यांना वर्गमुळातल्या बाजूच्या वर्गमुळाचा वर्गमूळ म्हणजे काय? बाजू। आणि 49 वर्गमूळ किती? 7। बाजू किती आली सांगा? 7 सेंटीमीटर। आता त्याच्यानंतर आता सांगा, बाजूचा काय करायचं आहे? त्याचे घनफळ काढायचे। मग आता घनाचे घनफळ म्हणजेच काय सांगा? बाजूचा घन। आता या ठिकाणी काय? बाजूचा घन म्हणजे 7चा घन। मग आता 7चा घन किती होईल सांगा? 343। आता घनफळ कशामध्ये मोजतात? घन सेंटीमीटर मध्ये मोजतात। घनफळ कशामध्ये मोजतात? घन सेंटीमीटर मध्ये मोजतात। याचं उत्तर 343 घन सेंटीमीटर। आता इथं चौरस सेंटीमीटर द्या। हे चौरस सेंटीमीटर म्हणजे काय? बाजू गुणिला बाजू होत आहे। आणि घन सेंटीमीटर म्हणजेच काय? हे ध्यानात घ्यायचं। बाजू गुणिला बाजू हे 3 वेळेस असल्यामुळे त्याला घन सेंटीमीटर। आणि 84 सेंटीमीटर म्हणजे काय? फक्त बाजू गुणिला बाजू ही गोष्ट ध्यानात घेणं आहे। 343 हा घन आहे, ती बाजू नाहीये। म्हणजे या ठिकाणी बाजू गुणिला बाजू म्हणजे वर्गाच्या स्वरूपात नाहीये। आता विद्यार्थी मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्यायचं। आता 84 सेंटीमीटर म्हणजे काय समजण्यासाठी तर या ठिकाणी काय करायचं आहे? तर सेंटीमीटरचा वर्ग म्हणायचंय किंवा मीटरचा वर्ग जे असेल ते। आणि तर घन सेंटीमीटर म्हणलं तर याचा अर्थ काय आपल्याला ध्यानात घेणं महत्वाचं आहे। घन सेंटीमीटर म्हणजे काय? सेंटीमीटरचा घनवय। तर अशा स्वरूपाचं आपल्या लक्षात आलं असेल तर याच्यामध्ये चूक होऊ द्यायची नाही। काय कळत न कळत काही जण पहिलं ऑप्शन मासन जमणार नाही। पुढचं गणित पहा। एका घनाचे घनफळ 729। आता तुम्हाला शॉर्टकट मध्ये सांगतो। आता जर याला काय करायचंय? याचा शॉर्टकट आपल्याला घ्यायचा आहे। आता इथं काय करायचं? पृष्ठफळ दिलंय, बाजूचा वर्ग गुणिला 6 केलंय, तिकडे गुणिला 6 आहे तर भागीला 6 करायचंय। आणि 6 1 6 6 49 आलं का नाही? मग आता 49 चा वर्गमूळ किती आलं? 7। आणि 7चं घन किती? 343
घन सेंटीमीटर हे आपल्याला लक्षात घ्यायचं, हा शॉर्टकट आणायचा आहे, हे नंतर बघायचंय. पण कोणा जर विचारलं तर असं सांगायचंय. आता पुढे बघा, एका घनाचे घनफळ 729 घन सेंटीमीटर असल्यास त्याचे पृष्ठफळ कसे, मी अगोदर तुम्हाला सांगणार आहे. आता एक कसं येणार शॉर्टकट पहा, याच्या अगोदर 729 घनमूळ काय येईल सांगा, 9 येईल. मग आता 9चा घन किती होतं 729. तर मग आता तुम्हाला पृष्ठफळ विचारलाय, मग आता 9चा वर्ग गुणिले 6 असं म्हणतात. मग आता 9चा वर्ग किती सांगा 81, आणि 81 गुणिले 6, 6 1 6, आणि त्याच्यानंतर 6 8 48, म्हणजे किती झालंय 486 घन सेंटीमीटर झालंय. हे आपल्याला ध्यानात घेणं महत्वाचं आहे, चौरस सेंटीमीटर नाहीये. तर आता एक कसं आलं, आता हे समजून सांगताना मी तुम्हाला व्यवस्थित समजून सांगतोय. आता घनाच्या घनफळामधून आता सांगा, घनाचे घनफळ म्हणजेच काय, बाजूचा घन. आता हे या ठिकाणी घनाचे घनफळ किती आहे 729. हे कोणाचं तरी घन असल्यामुळे याला घनमुळामध्ये टाका. सांगा बाजूच्या घनमुळाचं घनमूळ किती, बाजू 729 घनमूळ किती सांगा 9. आता बाजू किती आली 9 सेंटीमीटर आली. आता त्याच्यानंतर आता तुम्हाला विचारलंय घनाचे पृष्ठफळ. आता घनाचे पृष्ठफळ म्हणजे काय, बाजूचा वर्ग गुणिले 6, समजून राहिलं ना. तर मग आता बाजू किती आहे 9 आहे, आणि 9चा वर्ग किती 81, 81 गुणिले किती 6, 6 1 6, 6 8 किती 48. तर आता पृष्ठफळ कशामध्ये मोजतात, सॉरी या ठिकाणी काय चौरस सेंटीमीटर मध्ये मोजतात. कशामध्ये मोजतात या ठिकाणी ध्यानात घ्यायचं आहे, पृष्ठफळ कशामध्ये मोजतात चौरस सेंटीमीटर मध्ये मोजतात, कारण या ठिकाणी बाजूचा मामला आहे. आणि घनफळ कशामध्ये मोजतात, घन सेंटीमीटर मध्ये मोजतात. ही गोष्ट आपल्याला ध्यानात घेणं महत्वाची आहे. म्हणजे पर्याय क्रमांक किती 486 चौरस सेंटीमीटर आलं लक्षात. आता पुढे बघा, 10 सेंटीमीटर बाजू असलेल्या घनाचे एकूण पृष्ठफळ किती. आता याचे काय करायचे, इथं बाजू दिलेली आहे आणि आपल्याला काय करायचं पृष्ठफळ काढायचंय. मग आता सांगा घनाचे पृष्ठफळ म्हणजेच काय सांगा, बाजूचा वर्ग गुणिले 6. काय म्हणायचं, बाजूचा वर्ग गुणिले 6 हे झालं पृष्ठफळ. आता इथं बाजू किती दिलंय 10, बाजूचा वर्ग म्हणजे 10चा वर्ग किती झाला सांगा 100, 100 गुणिले 6 म्हणजे किती झाले सांगा 600. यालाच काय म्हणायचं चौरस सेंटीमीटर असं म्हणायचंय. तर मग आता याच्यामध्ये तुम्हाला हे सुद्धा बरोबर आहे, पण याच्यामध्ये काय सांगितलंय आपल्याला उत्तर काढत असताना, काय इथं चौरस सेंटीमीटर इथं पाहायचं आपण या ठिकाणी, याच्यामध्ये 600 चौरस सेंटीमीटर नाही, पण याचं रूपांतर कशामध्ये करायचं मीटरमध्ये करायचं. कशामध्ये करायचं, मग आता मीटरमध्ये रूपांतर करत असताना आता याचं काय करायचं, आता 600 हे जसे तसे लिहिली बरोबर. तर चौरस सेंटीमीटरचं रूपांतर मीटर मध्ये करताना भागीला काय करायचं आहे, किती घ्यायचे 10,000 घ्यायचे. किती घ्यायचे 10,000. मग आता या ठिकाणी पहिलं सोडवतो नंतर समजून सांगतोय. आता 2 शून्याला 2 शून्यानं काटायचंय. आता उचला 6 जसे तसे एका 2 शून्यावरून 2 अंक सोडून पॉईंट द्यायचं. तर याला काय म्हणायचं चौरस मीटर असं म्हणायचंय. काय म्हणायचं चौरस मीटर. म्हणजे पर्याय क्रमांक किती 2 नंबर. आता इथं एक गोष्ट लक्षात ठेवायची, आपल्याला काय करायचंय चौरस सेंटीमीटरचं रूपांतर चौरस मीटर मध्ये करायचं असन. कशामध्ये चौरस मीटर. तर गुणिले भागेला 10,000 घ्यायचे. भागेला किती घ्यायचे 10,000. आणि जर समजा चौरस मीटरचं रूपांतर चौरस सेंटीमीटर मध्ये करायचं असेल तर काय करायचं गुणिला 10,000 करायचं. ही गोष्ट आपल्याला समजणं खूप महत्वाची. समजलं का. तर अशा पद्धतीने तुम्हाला सोडवता येईल. पुढे बघा, 5 मीटर बाजू असलेल्या 2 घन त्यांच्या पृष्ठाच्या बाजूवर जोडून तयार झालेल्या नवीन खोक्याचे पृष्ठफळ किती. आता इथं काय सांगितलंय 2 घन त्यांच्या पृष्ठाच्या बाजूवर जोडायचे. तर मग आता इथं बाजू किती सांगा तुम्हाला माहिती आहे. आता पृष्ठफळ खोक्याचे पृष्ठफळ म्हणजेच काय सांगा बाजूचा वर्ग गुणिले 6 बरोबर. तर मग आता इथं 5 मीटर बाजू आहे. मग आता 5 म्हणल्यानंतर त्या ठिकाणी काय करायचं आहे 2 एक खटीत जोडले तेव्हा काय होईल एक कमी होईल त्याच्यामध्ये. समजलं. तर मग आता इथं 5 मीटर जोडले समजा. आता बाजूचा वर्ग इथं 2 करू वाटल्यास आपण. आता 5चा वर्ग गुणिला 6. तर आता इथं गुणिला काय करायचं 2 जोडल्यामुळे 2 घ्यायचे आणि इथं 6च्या ऐवजी किती घ्यायचे
5च घ्यायची, दोन बाजू एक जोडल्या जाईल ना. तर आता एकच असेल तर गुन्ह्याला 6 ठेवा, दोन असेल तर काय होईल, दोन्ही मिळून एक होतं, म्हणजे एक कमी होतं दोन्ही याच्यामध्ये. तर मग आता या ठिकाणी दोन, आता इथं सांगा 5चा वर्ग किती होईल सांगा, 25. आता 25 5 किती, 125. म्हणजे आता 2 गुन्ह्याला 125 केलं समजा, या ठिकाणी काय किती होईल सांगा, 250 चौरस मीटर होईल. काय येईल इथे, मीटरचा मामला आहे म्हणून मीटर गुणा मीटर म्हणजे काय, चौरस मीटर वय. मीटर गुणा मीटर म्हणजे काय, चौरस मीटर. याचं उत्तर किती आलं, 250 चौरस मीटर. समजलं का. इथं आपल्याला जाणून घेणं महत्वाचं आहे. 2 पृष्ठ असल्यामुळे या ठिकाणी गुन्ह्याला 2 करायचे आणि 6च्या ऐवजी काय करायचं, बाजूचा वर्ग गुन्ह्याला 5च घ्यायचं. ही गोष्ट आपल्याला लक्षात घेणं महत्वाची. याची चांगल्या पद्धतीने नोंद घ्या. 6च्या ऐवजी 5 घ्यायचे, 2 पृष्ठ असेल तर इथं गुन्ह्याला 2 घ्यायचे. कंसाला पुढे बघा, जर a बरोबर -7, b बरोबर -1 आणि घनाचे पृष्ठफळ a वर्ग अधिक b वर्ग हे कंसात असेल, ते चौरस मीटर असेल, तर त्या घनाची बाजू किती. आता घनाची आपल्याला काय काढायची, बाजू घ्यायची काढायची. तर मग आता याच्यामध्ये सांगा, पृष्ठफळामधून काय काढायचंय, घनाची बाजू काढायची. मग आता याच्यामध्ये सांगा, घनाचे पृष्ठफळ म्हणजेच काय सांगा, बाजूचा वर्ग गुणिला 6. तर मग आता या ठिकाणी पृष्ठफळ दिलेलं आहे याचा वर्ग अधिक b. तर मग आता याच्यामध्ये आणि इथं बाजूचा वर्ग गुणिला 6 दिलंय. आता याचं नाव काय आहे सांगा, -7. काय आहे, -7चा वर्ग. आणि -7 गुणिला -7 म्हणजे काय होतं, अधिक 7 होतं, म्हणजे 7 7 49. अधिक b चं नाव काय सांगा, -1. मग आता इथं अधिक -1. आता वजा गुणिला अधिक म्हणजे या ठिकाणी काय होतं सांगा, -1च होतं का नाही. ही गोष्ट आपल्याला समजली पाहिजे. मग आता 49 मध्ये 1 घेता किती राहिले सांगा, 48. तर मग आता इथं गुणिला 6 आहे, तर काय होईल सांगा, भागेला 6. मग आता 6 1 6 6 8 48. एवढं समजलं. तर मग आता याच्यामध्ये काय सांगा, 8चं याचा अर्थ काय आहे, या दोघांना वर्गमूळामध्ये टाकायचं आहे. मग आता या ठिकाणी आपल्याला 8 गुणिला 4 गुणिला 2 होईल का नाही, इथं 4 2 8. मग आता इथं याला वर्गमूळातून काढायचं, 4चा वर्गमूळ किती 2 आणि इथं वर्गमूळात 2 राहील. समजलं. आणि बरोबर सांगा किती, याचा अर्थ काय होतं, वर्गमूळात टाकले असताना त्या ठिकाणी 2 राहील. मग आता इथं काय, बाजूच्या वर्गमूळाचं वर्गमूळ किती, बाजू. इतकं समजलं. आता इथं 2 वर्गमूळात 2 मीटर बघून घ्या पुस्तकामध्ये, करेक्ट आहे का. तर बरोबर. चला लक्ष द्या, पुढचं गणित पहा. 2 घनाच्या घनफळाचे गुणोत्तर 1/60 असल्यास त्यांच्या पृष्ठफळाचे गुणोत्तर किती. मग आता म्हणताना काय म्हणायचं, घनाच्या घनफळास घनाचे पृष्ठफळ काय म्हणायचं, घनाच्या घनफळास घनाचे पृष्ठफळ. आता या ठिकाणी काय आहे, घनाचे घनफळ किती आहे, 1/60 आहे आणि आपल्याला काढायचं पृष्ठफळ. मग आता याच्यामध्ये काय करायचंय, पहिलं याची बाजू काढायची, घनफळाच्या पहिली बाजू काढायची आणि नंतर पृष्ठफळाचे गुणोत्तर. मग आता एक कशामध्ये टाकायचं, घनमुळामध्ये टाका. आता घनमुळामध्ये टाकलं, 1चं घनमूळ 1 आणि 8चं घनमूळ किती 2. आता पृष्ठफळ म्हणजेच काय, बाजू वर्ग गुणा 6 जरी असेल तर बाजू वर्ग त्याच्यामध्ये आहे का नाही, ते आता काय करायचं, वर्ग करायचा. ते 6 घेण्याचं काम नाही, कारण 6 जरी घेतले, आता तुम्ही 6 जरी घेतले तर इकडे काय, बाजूचा वर्ग गुणिले 6, इकडे बाजूचा वर्ग गुणिले 6 करतात का नाही. आता इथं जर समजा 6 6 केले तुम्ही, समजा उदाहरणार्थ बाजूचा वर्ग गुणिले 6 तर कटून जातात का नाही. याला मदत घेऊच नका, कसे कटले समजलं ना. तर मग आता सांगा, 1चा वर्ग 1 आणि 2चा वर्ग 4, तर याचा पृष्ठफळ किती आला सांगा, 1/4. समजलं गणित. पुढे बघा, एका घनाच्या कर्णाची लांबी 5 वर्गमूळ 3 सेंटीमीटर आहे, तर त्याचे एकूण पृष्ठफळ किती. आता कर्णाच्या लांबीमधून आपल्याला अगोदर काय करायचं आहे, बाजू काढायची आणि बाजू काढल्यानंतर काय करायचं, घनाचं पृष्ठफळ काढायचं आहे. तर मग आता या ठिकाणी कर्णाची लांबी, आता सांगा घनाचा कर्ण म्हणजे काय सांगा, बाजू गुणिला वर्गमुळात 3. आता सांगा घनाचा कर्ण म्हणजे काय, बाजू गुणिला वर्गमुळात 3. सांगा घनाचा कर्ण म्हणजे काय, बाजू गुणिला वर्गमुळात 3. तर मग आता याच्यामध्ये सांगा कर्ण किती आहे सांगा, 5. आता इथं गुपित गुणिला चिन्ह असतं, एक लक्षात घ्यायचं.
या ठिकाणी गुपित गुन्ह्याला चिन्ह असतं. आता इथं बाजू लिहायचं. आता इथं गुन्हेला वर्गमुळात 3 आहे, तर काय होईल सांगा भाग्याला वर्गमुळात 3. आता या ठिकाणी कटून गेले का नाही. आता इथं स्पेशल काय राहिलं सांगा, 5 राहिली बाजू. बाजू किती राहिली, 5. बस फक्त. आता सांगा घनाचे पृष्ठफळ म्हणजे सांगा बाजूचा वर्ग गुणिले 6. तुम्हाला काय करायचं, 5चा वर्ग गुणिले 6 करायचं फक्त. हे शॉर्टकट मध्ये मारायचंय, पण नमुन्यामध्ये मी सविस्तर त्या ठिकाणी समजून सांगणार आहे. घनाचे पृष्ठफळ म्हणजेच काय, बाजूचा वर्ग गुणिले 6. बाजू किती आहे, 5. 5चा वर्ग, 5चा वर्ग किती, 25. 25 गुणिले 6, 25 सका किती झाले सांगा, 150. तर आता याच्यामध्ये काय सेंटीमीटर दिलंय, तर म्हणून पृष्ठफळ कशामध्ये, चौरस सेंटीमीटर मध्ये. पृष्ठफळ कशामध्ये मोजतात, चौरस सेंटीमीटर मध्ये. तर आता घनफळ कशामध्ये मोजतात, घन सेंटीमीटर मध्ये. तर अशा गोष्टी आपल्या लक्षात घेणं महत्वाचे आहे. आता या सगळ्यांनी शॉर्टकट मध्ये सोडवायचं असेल, पुढच्या मी तुम्हाला याच्यामध्ये शॉर्टकट सांगतोय, नमुन्यामध्ये फक्त हे समजून घ्या. नाही ते शॉर्टकट म्हणलं तर असं या ठिकाणी डोक्याला ताण नाही घ्यायचं. काय सांगितलंय, 5 वर्गमुळात 3. आता तिथं काय करणं म्हणलं तर काय, बाजू गुणिले वर्गमुळात 3 आहे, तिकडे गुणिले 3 वर्गमुळात 3, तर भाग्याला 3 झाले का नाही, कटले. मग या ठिकाणी काय झालं, 5चा वर्ग 25 आणि बाजूचा वर्ग गुणिले 6 म्हणजे 25 गुणिले 6 किती झाले सांगा, 150. आता तुम्हाला काय करायचं, अशा पद्धतीने शॉर्टकट मध्ये चौरस सेंटीमीटर मध्ये असं सोडवणं आहे. हे तुम्हाला शॉर्टकट शिकणं खूप महत्वाचे आहे. पण जोपर्यंत हे जमत नाही तोपर्यंत ते जमत नाही. म्हणून मूळ जे बेसिक साचा असतो, कसं आलं काय आलं, कोणी जर विचारलं तर आपल्याला समजून सांगता आलं पाहिजेत. सगळ्यात महत्वाची बाजू ती आहे. आता त्याच्यानंतर